नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, इयत्ता 11वीच्या इतिहास या विषयाचा अभ्यास आपण करणार आहोत. इतिहास विषयाची एकूण 7 प्रकरणे आपली अभ्यासून झालेली आहेत. 7व्या प्रकरणापर्यंत जो काही स्वाध्याय आहे पाठ्यपुस्तकामधील तो स्वाध्याय तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. एकूण 7 प्रकरणे वहीमध्ये लिहून पूर्ण करा आणि ज्यावेळेस तुम्ही वर्गात येत चाल त्यावेळेस वही चेक करून तुम्हाला घ्यायची आहे. 8वं प्रकरण जे आहे मौर्यकालीन भारत, या 8व्या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण अभ्यासत असताना आपल्याला एकूण 4 उपघटकांचा अभ्यास हा करायचा आहे. पहिला उपघटक आहे मगध साम्राज्याचा उदय, दुसरा उपघटक आहे नंद आणि मौर्य साम्राज्य, तिसरा उपघटक आहे सम्राट अशोक, चौथा उपघटक आहे राज्यव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि समाज जीवन. या एकूण 4 उपघटकांची माहिती ही आपल्याला या 8व्या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे भारतात एकूण 16 महाजनपदे होती. या 16 महाजनपदांविषयी माहिती आपण 6व्या प्रकरणामध्ये अभ्यासलेली आहे. तुम्ही जर 6वं प्रकरण व्यवस्थित अभ्यासलं असेल तर तुम्हाला ही 16 महाजनपदे कोणकोणती होती याची नावे व्यवस्थितरित्या आठवणार आहेत. या 16 महाजनपदांविषयी माहिती आपण 6व्या प्रकरणामध्ये अभ्यासलेली आहे. कोणाला बरे सांगता येतील ही 16 महाजनपदे? एकूण 16 महाजनपदे, त्यांच्या राजधानीची नगरे या ठिकाणी तुम्हाला चार्टमध्ये दिसत आहेत बघा. पहिलं आहे काशी, त्याचे राजधानीचं नगर आहे वाराणसी. दुसरा आहे कोसल, राजधानीचं नगर आहे श्रावस्ती. तिसरा आहे अंग, त्याचं आहे चंपा. चौथा आहे मगध, गिरिव्रज, रुज्जी, वज्जी, वैशाली, मल्ल, मालव, चेदी, शुक्तिमती, वंश, वश्य, कौसंबी, कुरुला. इंद्रप्रस्थ हे राजधानीचं नगर आहे उत्तर पांचालला. अहिछत्र दक्षिण पांचालला. कापिल्य 11वे महाजनपद आहे मत्स्य, विराटनगर. 12वं आहे शूरशन, त्याचं राजधानीचं नगर आहे मथुरा. 13वं महाजनपद आहे अश्मक, अस्सक, त्याचं राजधानीचं नगर आहे पोटली किंवा पोतन किंवा पोदन असंही त्याला नाव आहे. 14वं महाजनपद आहे अवंती, त्याचं राजधानीचं नगर आहे उज्जैनी आणि महिष्मती. 15वं आहे गांधार, तक्षशिला. 16वं आहे कंबोज, राजपूर. अशी एकूण 16 महाजनपदे आणि त्याच्या राजधानीची नगरेही असलेली विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळतात. एकूण 16 महाजनपदे, त्यांच्या राजधानीची नगरे तुम्हाला व्यवस्थित सांगता आली पाहिजेत. भारतात ही जी विद्यार्थी मित्रांनो 16 महाजनपदे अस्तित्वात होती, या 16 महाजनपदांपैकी काशी असेल, कोसल असेल, अवंती असेल किंवा मगध असेल, या महाजनपदामध्ये संघर्ष होता आणि यामध्ये मगधाचं जे काही साम्राज्य आहे, मगधाची जी काही राजसत्ता आहे ती प्रबळ होत गेलेली आहे आणि मगधाचं साम्राज्य हे उदयाला आलेलं आहे. मगधाचं साम्राज्य जे होते ते विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिलं साम्राज्य होतं. तुम्हाला रिकाम्या जागेसाठी वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिले साम्राज्य डॅश डॅशचे होते, तर भारतातील पहिले जे साम्राज्य होते ते मगधाचे साम्राज्य होते. या साम्राज्याची प्रशासन व्यवस्था असेल, अंतर्गत कारभार असेल, हे विविध विभागांच्याद्वारे पाहिला जात होता. त्यामुळे ही जी प्रशासन व्यवस्था होती विद्यार्थी मित्रांनो ती अगदी विकसित अशा स्वरूपाची ही प्रशासन व्यवस्था होती. विस्तृत प्रदेशावरती मगधाचं साम्राज्य पसरलं होतं. महसूल व्यवस्था करणारी प्रशासन यंत्रणा होती. सगळा जो हा कारभार होता मगधाचा तो त्या सम्राटाच्या हाती असलेला पाहायला मिळत होता. त्यांच्या या सम्राटाच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात सैन्य देखील होते. म्हणजे अशा पद्धतीने हे मगधाचं साम्राज्य हे असलेलं पाहायला मिळतं. या मगध साम्राज्याचा उदय हा जो पहिला उपघटक आहे, या उपघटकाविषयी माहिती आपल्याला पाहायची आहे. प्राचीन भारतामध्ये जी काही महाजनपदे होती त्यामध्ये मगध हे एक महत्त्वाचे राज्य होते. सुपीक व समृद्ध जमीन, बारमाही वाहणाऱ्या नद्या,
नौकानयनाची उत्कृष्ट सोय, व्यापारी बाजारपेठ इत्यादी वेगवेगळ्या कारणांमुळे मगध राज्य बलवान होत गेलेलं आहे. तुम्हाला बघा सकारांसाठी विचारलं किंवा तुमचे मत स्पष्ट करासाठी विचारलं की मगधाचे साम्राज्य हे बलवान होत गेलं, सकारण स्पष्ट करा. तर या ठिकाणी आपल्याला लिहावं लागणार आहे प्राचीन भारतात जी वेगवेगळी महाजनपदे होती किंवा 16 महाजनपदे होती, त्यापैकी मगध हे एक महत्त्वाचं राज्य होतं. सुपीक व समृद्ध जमीन होती, बारमाही वाहणाऱ्या नद्या होत्या, नौकानयनाची उत्कृष्ट सोय होती, व्यापारी बाजारपेठा होत्या. म्हणजे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे काय झालेलं आहे, हे मगध साम्राज्य बलवान होत गेलेलं आहे. इसवी सन पूर्व बघा 6व्या शतकात मगधावरती हर्यक नावाच्या राजघराण्याची सत्ता होती. महाभारतात हर्यक घराण्याचा उल्लेख देखील आलेला पाहायला मिळतो. बिंबिसार हा या घराण्यातील पहिला प्रसिद्ध राजा होता. बघा तुम्हाला पर्याय निवडून विधाने पूर्ण करासाठी येऊ शकतं की बिंबिसार हा हर्यक घराण्यातील डॅश डॅश हा पहिला प्रसिद्ध राजा होता. तर हर्यक घराण्यातील हा बिंबिसार हा पहिला प्रसिद्ध राजा आहे. तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनासाठी किंवा वार्षिक परीक्षेसाठी याच्यावरती आधारित रिकामी जागा येऊ शकेल. त्यामुळे हर्यक घराण्याचा जो काही राजा आहे बिंबिसार, याचं नाव तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्याचे जे वडील होते ते महापद्म यांनी गिरिव्रज हा दुर्ग बांधून मगधाची पहिली राजधानी स्थापन केलेली आहे. बिंबिसार हा राजा होता. तो गादीवरती आल्यानंतर त्याने मगध साम्राज्याचा पाया विद्यार्थी मित्रांनो रचण्यास सुरुवात केलेली आहे. मगध साम्राज्याचा पाया कोणी रचलेला आहे हे पण व्यवस्थित लक्षात ठेवा. बिंबिसार याने गादीवरती आल्यानंतर मगध साम्राज्याचा पाया रचलेला आहे. शेजारच्या अंगराज्यावर आक्रमण करून ते देखील जिंकून घेतलेलं आहे. म्हणजे साम्राज्य विस्ताराचं धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे. या बिंबिसारने कोसल, लिंचवी, विधे, मद्र अशा अनेक राजघराण्यांशी वैवाहिक संबंध जोडून त्या जोरावरती आपले विस्तारवादी धोरण हे पुढे नेलेलं आहे. अशा पद्धतीने बघा मगध साम्राज्याचा उदयही झालेला आहे आणि त्याचा विस्तार देखील होत गेलेला आहे. ह्या बिंबिसारची ज्यावेळेस हत्या झालेली आहे त्यावेळेस त्याचा मुलगा जो होता अजातशत्रू हा गादीवरती आलेला आहे. त्याने आपल्याच पित्याचे विस्तारवादी धोरण पुढे चालू ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे मगधाच्या साम्राज्याचा विस्तार हा केलेला आहे. त्याने मगध याचं जे काही साम्राज्य होते ते विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेलं आहे. अजातशत्रूने गंगेच्या काठावर पाटलीग्राम येथे एक छोटा दुर्ग बांधलेला आहे. स्थानिक उत्पादनाच्या खरेदी विक्रीचे ते एक केंद्र होते. पुढील काळात हे जे पाटलीग्राम होतं म्हणजेच पाटलीपुत्र या नावाने ते ओळखलं जाऊ लागलेलं आहे. ते मौर्य साम्राज्याची राजधानी बनलेलं आहे. अशा पद्धतीने बघा मगध साम्राज्याचा उदय झालेला आहे. त्याचा विस्तार करण्याचं काम बिंबिसार या राजाने त्याचबरोबर त्याचा मुलगा जो होता अजातशत्रू यांनी केलेलं आहे. नंतर बघा जनतेने काय केलेलं आहे, या अजातशत्रूला पदच्युत करून शिशुनाग हा त्याच्या मंत्र्याला राजा म्हणून निवडलेला आहे. शिशुनाग घराण्याने इसवी सन पूर्व 430 ते 364 या कालावधीमध्ये म्हणजे या काळामध्ये राज्य केलेलं आहे. त्यानंतर महापद्मानंद याने मगधाची गादी बळकावली आणि नंदवंशाची स्थापनाही केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे पाटलीपुत्र होते, हे पाटलीपुत्र हे प्राचीन काळातील एक महत्त्वाचे नगर होते. पाटलीपुत्र हे शहर प्राचीन भारतातील शिशुनाग, नंद, मौर्य, गुप्त आणि पाल या राजसत्तांची राजधानी होती. पाटली हा भाताचा पण एक प्रकार आहे. त्याचे पीक या प्रांतात घेतले जात होते. त्यामुळेच या शहराला विद्यार्थी मित्रांनो पाटलीपुत्र किंवा पाटलीग्राम असं नाव देखील पडलं असावं. मॅगॅथिनीस याने इंडिका या ग्रंथामध्ये पाटलीपुत्र या नगराचा उल्लेख पालिबोतरा असा देखील केलेला आहे. मगधाचा जो काही विकास झालेला आहे राजकीय, त्या विकास होण्यामागे राजकीय स्थैर्य आणि इतर बाबी देखील कारणीभूत होत्या.
गंगा नदीच्या खोऱ्याच्या सर्व मोक्याच्या ठिकाणी मगधांचे नियंत्रण होते. अंगराज्य त्यांनी जिंकून घेतले होते. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेश त्यांच्या ताब्यात आला आणि दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार वाढण्यात मगधाला यश मिळालेलं आहे. अशा पद्धतीने बघा, मगध साम्राज्याला नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान लाभले होतं. विशेष म्हणजे भात शेती करण्यासाठी सुपीक अशी जमीन आवश्यक होती, ती त्यांना लाभली होती. साम्राज्य विस्तार मगधाच्या राजांनी केला होता, त्यामुळे महसुलामध्ये भर पडली होती. जंगलातून जे काही लाकूड मिळत होतं, हस्तिदंत मिळत होतं, लोखंड, तांबे यांचे स्रोत विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे प्रादेशिक उद्योगांना चालना देखील मिळालेली आहे. अशा पद्धतीने मगध हे साम्राज्याचा विकास झालेला आहे. साम्राज्यवादी धोरण मगधाच्या राजांनी स्वीकारलं होतं. अशा पद्धतीने मगध साम्राज्याचा उदय हा झालेला आहे आणि बिंबिसार राजा असेल किंवा त्याचा मुलगा अजातशत्रू असेल, या दोघांनी विस्तारवादी धोरण हे ठेवलं होतं. त्यामुळे मगध साम्राज्याचा विस्तार देखील विद्यार्थी मित्रांनो झालेला आहे. 8.2 दुसरा मुद्दा आहे बघा, नंद आणि मौर्य साम्राज्य. जे काही पुराण ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो असलेले पाहायला मिळतात. या पुराण ग्रंथामध्ये नंद घराण्याचे वर्णन हे केलं गेलेलं आहे. आपण पाहिलं, बिंबिसार राजा असेल किंवा त्याचा जो मुलगा होता अजातशत्रू, यांनी काय केलेलं आहे, आपल्या मगध राज्याचे विस्तारवादी धोरण स्वीकारलेलं आहे. अजातशत्रूच्या काळात विस्तारवादी जे धोरण होतं ते महापद्माने अधिकच विस्तारित केलेलं आहे. काही विद्वानांचं असं मत आहे बघा, नंदांचे राज्य हे दक्षिणेत नांदेडपर्यंत तर काहींच्या मते म्हैसूरपर्यंत पसरलेलं होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रदेशावरती हे साम्राज्य पसरलेलं होतं. यावरून महापद्मानंद हा भारताचा महान सम्राट होता असं म्हणता येईल. धनानंद हा नंद वंशातला शेवटचा राजा होता. त्याच्या काळात राज्याचा खजिना अत्यंत समृद्ध हा होत गेलेला आहे. त्याने लष्करी त्यांचे जे काही लष्करी सामर्थ्य होते, हे सामर्थ्य देखील प्रचंड होती. त्याच्या लष्करामध्ये बघा 2 लाख पायदळ, 60,000 घोडदळ, 6,000 लढाऊ हत्ती आणि 2,000 रथ होते. अशा पद्धतीने एक प्रभावी असं लष्करी सामर्थ्य या महापद्मानंदाकडे असलेलं पाहायला मिळतं. धनानंद हा नंद वंशातला शेवटचा राजा होता. त्याच्या काळामध्ये खजिना अत्यंत समृद्ध होत गेलेला आहे. त्याचे लष्करी सामर्थ्य आपण आता पाहिलेलं आहे. धनानंद हा नंद वंशाचा शेवटचा राजा होता. त्याच्याकडे असणारे लष्करी सामर्थ्य जे आहे ते अगदी प्रचंड होते. त्याच्या लष्करामध्ये 2 लाख पायदळ, 60,000 घोडदळ, 6,000 लढाऊ हत्ती आणि 2,000 रथ होते. अशा पद्धतीने नंदांचं हे साम्राज्य असलेलं आपल्याला पाहायला मिळते. चंद्रगुप्त मौर्य जो होता, त्या चंद्रगुप्त मौर्याने इसवी सनापूर्वी 321 मध्ये पाटलीपुत्रावरती आक्रमण केलेलं आहे आणि नंदांची सत्ता ही संपुष्टात आणलेली आहे. नंतर आपल्याला मौर्य साम्राज्याविषयी विद्यार्थी मित्रांनो माहिती पाहायची आहे. मौर्य साम्राज्य म्हणजे काय, तर मौर्य साम्राज्य म्हणजे भारताच्या इतिहासातील सुसंघटित व सुनियंत्रित असे पहिलेच साम्राज्य, ज्याचं सुव्यवस्थित नियंत्रण होतं, सुसंघटितपणा होता. असं जे काही साम्राज्य होतं ते भारतातील पहिलं साम्राज्य होतं. ते म्हणजे मौर्यांचं साम्राज्य होतं. धार्मिक ग्रंथ, इतर साहित्य, कोरीव लेख, नाणी, शिल्पे इत्यादी साधनांच्या सहाय्याने या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्थिती अधिक स्पष्ट ही होत गेलेली आहे. मौर्यांचे साम्राज्य जे होते ते भारतीय उपखंडाच्या मोठ्या भूभागावर पसरलेले होते. त्याचे नियंत्रण एकाच सत्तेकडून होत असलेले पाहायला मिळतं. एकाच सत्तेच्या हाती सत्ता असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकी होती.
एका व्यक्तीकडे असल्यामुळे त्यांचा विकास हा झालेला आहे. या सत्तेकडून राजकीय व्यवस्थेमध्ये एकसूत्रताही आणली गेलेली आहे. चंद्रगुप्त मौर्याने काय केलेलं आहे, नंदांचा पराभव केलेला आहे व मौर्य घराण्याची स्थापनाही केलेली आहे. चंद्रगुप्त मौर्य याला महावंश या ग्रंथात तो जंबूद्वीपाचा म्हणजे भारतवर्षाचा सम्राट होता असे म्हटलेलं आहे. बघा, महत्त्वाचं आहे. चंद्रगुप्त मौर्य याला डॅश डॅश या ग्रंथामध्ये तो जंबूद्वीपाचा म्हणजे भारतवर्षाचा सम्राट होता असे म्हटले आहे. तर ते महावंश या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. वायव्येकडील, उत्तरेकडील आणि दक्षिणेतील अनेक लहान मोठी राज्ये जिंकून मौर्यांनी एक बलाढ्य राज्यसत्ता निर्माण केलेली आहे. चंद्रगुप्ताचे ग्रीक राजा सेल्युकसशी झालेले युद्ध अत्यंत महत्त्वाचे होते. या युद्धामुळे मौर्य साम्राज्याची सीमा वायव्येकडे हिंदुकुश पर्वतापर्यंत पोहोचलेली आहे. मौर्यांचे जे काही साम्राज्य होते ते वायव्येकडे हिंदुकुश आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर व पश्चिमेकडे गुजरात, तर उत्तरेला हिमालय ते दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत विस्तारलेला आहे. अशा पद्धतीने मौर्य साम्राज्याचं विस्तारवादी धोरण असलेलं पाहायला मिळतं. मौर्य साम्राज्य हे अफाट परिसरामध्ये पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या चंद्रगुप्त मौर्याने नंदांचा पराभव केला होता आणि मौर्य घराण्याची सत्ताही स्थापन केलेली होती. इसवी सन पूर्व 298च्या सुमारास बघा चंद्रगुप्ताचे निधन झालेलं आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र जो होता बिंदुसार गादीवरती आलेला आहे. त्याच्या कारकिर्दीत तक्षशिलेच्या प्रजा जी होती, प्रजेनी काय केलेलं आहे, बंड केलेला आहे आणि त्याने आपला पुत्र अशोक यास पाठवून हे बंड शमवलेलं आहे. बिंदुसारच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्याने स्थापन केलेले साम्राज्य अबाधित राहिलेलं आहे. इसवी सन पूर्व 273 साली बिंदुसाराचा मृत्यू हा झालेला आहे. अशा पद्धतीने बघा हे नंद आणि मौर्य साम्राज्य असलेलं पाहायला मिळतं. चंद्रगुप्त मौर्याने नंदांचा पराभव केलेला आहे. बिंदुसाराच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्याने स्थापन केलेले साम्राज्य अबाधित राहिलेले आपल्याला पाहायला मिळते. नंतर 8.3 आहे बघा, सम्राट अशोक. बिंदुसाराच्या मृत्यूनंतर अशोक मौर्य साम्राज्याचा सम्राट बनलेला आहे. इसवी सन पूर्व 268 साली त्याने राज्याभिषेक करवून घेतलेला आहे. त्याने प्रियदर्शी म्हणजे देवाचा प्रियदर्शी असा स्वतःचा उल्लेख विद्यार्थी मित्रांनो केलेला आहे. हा त्याचा उल्लेख अनेक शिलालेख आणि स्तंभालेखातून देखील आलेला आहे. राजवटीच्या प्रारंभी सम्राट अशोकाचे धोरण पूर्वजांप्रमाणे दिग्विजयाचे आणि राज्यविस्ताराचे होते. त्याचे कलिंगवर आक्रमण करून ते जिंकून घेतलेलं आहे. म्हणजे त्याने कलिंगवरती आक्रमण केलेलं आहे आणि ते कलिंग जिंकून घेतलेलं आहे. अशोकाचा जो हा कलिंग विजय होता तो इतिहासाला आणि त्याच्या विशेष म्हणजे जीवनाला निराळे वळण देणारा असा हा ठरलेला आहे. या युद्धामध्ये प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी झालेली आहे. अशोकाचा विजय झालेला आहे. कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विनाशाने त्याच्या मनात परिवर्तन घडून आलेलं आहे. अहिंसा प्रधान, शांतिवादी बौद्ध धर्माकडे त्याचे मन विद्यार्थी मित्रांनो वळले गेलेले आहे. दिग्विजयाची जागा धर्मविजयाने घेतली गेलेली आहे. त्याने जगासमोर ठेवलेल्या धार्मिक आदर्शांमुळे तो व्यवहारात उतरण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेमुळेच त्याची कारकीर्द ही महत्त्वाची ठरलेली आहे. या धम्मविजयाच्या अंमलबजावणीसाठी अशोकाने बघा काही नव्या गोष्टींचा अवलंब केलेला आहे. उदाहरणार्थ धर्म महामात्रांची नेमणूक, मद्यपान बंदी, नैतिक आचरणासंबंधीचे आदेश इत्यादी नैतिक तत्वांच्या अधिष्ठान प्राप्त झालेला सदाचार संपन्न व्यवहार म्हणजेच अशोकाचा
धम्म होय. धम्माचा या प्रसार करण्यासाठी तिने संघ बनवलेले आहेत. त्यांना देशोदेशी रवाना देखील केलेलं आहे. भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद भरली होती. कालाशोक राजाने वैशाली येथे दुसरी परिषद भरवली. अशोकाने बुद्ध धर्माची तिसरी परिषद पाटलीपुत्र येथे भरवली होती. तुम्हाला बघा, अशोकाने बौद्ध धर्माची तिसरी परिषद डॅश डॅश या ठिकाणी भरवली होती असा प्रश्न रिकाम्या जागासाठी येऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. सगळ्यांनी अशोकाने जी काही बौद्ध धर्माची तिसरी परिषद भरली होती पाटलीपुत्र, हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. अशोकाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले मौर्य राजे अशोकाप्रमाणे सक्षम नव्हते, त्यामुळे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झालेला आहे. बृहद्रथ हा मौर्य घराण्याचा शेवटचा राजा होता. पुष्यमित्र या त्याच्या सेनापतीने त्याची हत्या केलेली आहे आणि तो सत्तेवरती विद्यार्थी मित्रांनो आलेला आहे. 8.4 हा मुद्दा आहे राजव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि समाज जीवन. मौर्यकालीन राजव्यवस्था कशा पद्धतीने होती, व्यापार कशा पद्धतीने चालत होता, साहित्य कशा पद्धतीने लिहिलं जात होतं, कला, समाज कसा होता, याविषयी माहिती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. मौर्यकालीन राजव्यवस्था जी आहे, या मौर्यकालीन राजव्यवस्थेचे स्वरूप कौटिल्याचा जो अर्थशास्त्र हा ग्रंथ आहे किंवा मेगॅथिनीसचा इंडिका या 2 ग्रंथांमधून या मौर्यकालीन राजव्यवस्थेचे चित्रण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सम्राट अशोक यांनी लिहिलेले काही शिलालेख आहेत. त्या शिलालेखावरूनही मौर्यकालीन राजव्यवस्था कशी होती ते आपल्याला पाहायला मिळते. चंद्रगुप्त मौर्य हा राजा होता, तो अत्यंत पराक्रमी होता, कुशल होता, अत्यंत कुशल असा तो शासनकर्ता होता. त्याने सुनियंत्रित अशी शासन व्यवस्था निर्माण केलेली होती. त्यामुळे आर्थिक स्थिती मौर्य साम्राज्याची त्याच्या काळामध्ये चांगली होती. मौर्य काळाच्या गरजा यातून मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप देखील प्राप्त झाले होते. मौर्य सम्राट जे होते ते सगळं साम्राज्य मौर्य सम्राटांनी एकछत्री अंमलाखाली आणलं होतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकी देखील असलेली पाहायला मिळते. मौर्य साम्राज्याची सीमा विस्तारलेली पाहायला मिळते. म्हणजे साम्राज्य मोठ्या प्रमाणात विस्तारले होते. प्रशासन सत्तेचे विकेंद्रीकरण देखील त्यांनी स्वीकारलेले होते. या साम्राज्याच्या प्रशासनात राजाला सल्ला देण्यासाठी बुद्धिमान, अनुभवी, चारित्र्यवान आणि निस्वार्थी मंत्र्यांची परिषद देखील असे. दैनंदिन राजकारभार तेथील काही मंत्र्यांची समिती असे, ज्यास मंत्रण असे विद्यार्थी मित्रांनो म्हटलं जात होतं. म्हणजे बघा, अशा पद्धतीने मौर्यकालीन राजव्यवस्था ही असलेली पाहायला मिळत होती. प्रधान, समाहर्त, सन्निधाता, सेनापती, युवराज असे एकूण 18 अमात्यांचा समावेश असलेला या मौर्यकालीन राजव्यवस्थेमध्ये उल्लेख अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये आलेला आहे. कौटिल्याने 30 प्रशासकीय विभागांची माहिती देखील दिलेली या ग्रंथामध्ये आढळते. मौर्य साम्राज्यातील अधिकाराची उतरंडीची रचना आहे. सम्राट या पदापासून सुरुवात झालेली आहे आणि शेवट ग्रामणी या शेवटच्या पदापर्यंत झालेला पाहायला मिळतो. म्हणजे अशी मौर्य साम्राज्यकालीन ही उतरंड स्वरूपाची रचना ही असलेली पाहायला मिळते. अशा प्रकारे बघा, मौर्य राज्याचे प्रशासनाचे विकेंद्रीकरण झालेले होते. मौर्य प्रशासनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रजेची भौतिक आणि नैतिक अशी सर्वांगीण प्रगती होण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. मुलके आणि लष्करी छत्रे एकमेकांपासून स्वतंत्र ठेवणे, स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण करणे, अधिकाऱ्यांना विशिष्ट वेतन पद्धती लागू करणे, व्यापारावरती नियंत्रण इत्यादी वेगवेगळ्या बाबींमुळे काय झालेलं आहे, मौर्य साम्राज्याची प्रशासन व्यवस्था ही सुधारलेली आहे. अगदी प्रशंसा करण्याजोगी ही प्रशासन व्यवस्था असलेली पाहायला मिळते. आता मौर्य साम्राज्याचा जो काही व्यापार होता त्याच्याविषयी माहिती आपल्याला पाहिजे आहे. सुव्यवस्थित कर प्रणाली मौर्य साम्राज्याची होती, त्यामुळे महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यापैकी बघा, बळी हा
लागवडीखालील जमिनीच्या प्रमाणात द्यायचा कर होता. भाग हा उत्पन्नातील कराचा वाटा होता. शेतजमीन आणि शेतीचे उत्पादन यातून मिळणारा कर हा राजव्यवस्थेचा मूलभूत पाया होता. त्याखेरीज या काळात उद्योगांना देखील चालना मिळालेली आहे. कापड उद्योग महत्त्वाचा होता. त्याचबरोबर धातुकाम, लाकूडकाम, सूतकताई, कालाकुसरीसारखे व्यवसाय, विणकाम असे वेगवेगळे व्यवसाय चालू होते. समृद्ध शेती होते, वेगवेगळे उद्योगधंदे होते, भरभराटीला आलेले असे हे उद्योगधंदे होते. भूमार्ग आणि जलमार्ग यातून अंतर्गत व्यापार हा चालत असलेला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने बघा मौर्यकालीन व्यापार हा होत असलेला पाहायला मिळतो. साहित्याविषयी जर आपल्याला माहिती पाहिजे असेल या मौर्यकालीन, तर या साहित्यामधून कशा पद्धतीने लोकांची विचारसरणी होती, सामाजिक राजकीय सामाजिक परिस्थिती कशी होती, या सगळ्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला साहित्यातून मिळत आहे. मौर्य काळात संस्कृत भाषेतील साहित्य निर्मितीबरोबरच पाली आणि अर्धमागधी या प्राकृत भाषेमध्ये देखील साहित्य असलेलं दिसून येते. जैन व बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी प्राकृत भाषेत साहित्य निर्मिती झालेली आहे. यात प्रामुख्याने बघा पाली, अर्धमागधी, मागधी, सुरशनी, महाराष्ट्री इत्यादी प्राकृत भाषांचा वापर हा केला गेलेला आहे. पाणिनीचा जो काही अष्टाध्यायी हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे, ह्याच काळामध्ये रचला गेलेला आहे. संस्कृत साहित्यामधील जे श्रेष्ठ नाटककार होते भास यांचे स्वप्न वासव दत्तम यासह 13 नाटके लिहिली गेलेली आहे. या काळातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र हा होय. हा ग्रंथ 15 विभागात असून त्यामध्ये एकूण 180 प्रकरणे आहेत. अर्थशास्त्रात राजापासून गणिकापर्यंत आणि राजनीतीपासून युद्धनीतीपर्यंत अनेक विषयांची चर्चा केलेली आढळते. या मौर्य काळामध्ये संस्कृतबरोबर प्राकृत भाषेमध्ये देखील विपुल अशी ग्रंथसंपदा असलेली पाहायला मिळते. बौद्ध साहित्यातील त्रिपिटक ग्रंथाचे संपादन याच काळामध्ये झालेलं पाहायला मिळते. जैन साहित्याच्या दृष्टीने हा काळ समृद्ध होता. उपासक दशांग, आचार्य रंगसूत्र, दशवैकालिक, भगवती सूत्र इत्यादी प्रसिद्ध जैन ग्रंथ याच काळामध्ये रचले गेलेले आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मौर्यकालीन साहित्य असलेलं पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण मौर्यकालीन राजव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला, समाजजीवन याविषयी माहितीही अभ्यासलेली आहे. या ठिकाणी आपल्याला कला आणि स्थापत्य कशा पद्धतीने होते याचीही माहिती पाहिजे आहे. मौर्य साम्राज्याची ज्यावेळेस स्थापना झालेली आहे, त्या स्थापनेनंतर देशात सुख शांती, समृद्धी आणि सुव्यवस्था देखील विद्यार्थी मित्रांनो नांदू लागलेली आहे. मौर्यकालीन कला म्हणजे बघा प्राचीन ऐतिहासिक काळातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा प्रारंभ होता. म्हणजे प्राचीन ऐतिहासिक काळातील स्थापत्य आणि शिल्पकलेला प्रारंभ हा मौर्य काळामध्ये झालेला आहे. मौर्य काळात दगड घडवणे, कोरणे यात कारागिरांनी लक्षणीय नैपुण्य संपादन केलेले होते असे दिसते. दोन्हीतही शिल्पकलेची अभिव्यक्ती आणि दगड घडवल्यानंतर त्याला आरशी गुळगुळीतपणा आणण्याचे तंत्र यातील नैपुण्यही दिसते. यालाच मौर्यकालीन घोटाई असं देखील म्हटलेलं आहे. या काळात बघा घडवलेल्या यक्ष आणि यक्षी यांच्या मूर्ती सापडलेल्या आहेत. विशेषतः यक्षीच्या मूर्ती ज्या होत्या त्या सुंदर आणि सुबक आहेत. दीदारगंज येथील प्रसिद्ध चौरीधारिणी मूर्तीचा समावेश त्यामध्ये केला जातो. या काळात घडवलेल्या पारखम येथील यक्षमूर्ती व बेसनगर आणि पाटण येथे मिळालेल्या स्त्री प्रतिमा मथुरा वस्तुसंग्रहालयात प्रदर्शित केलेल्या आहेत. सम्राट अशोकाचे स्तंभ आणि त्यावरील शिल्पाकृती हे मौर्य काळातील उत्कृष्ट शिल्पाचे नमुने आहेत. रामपूर्वा आणि लौरिया नंदनगड येथील स्तंभ शीर्षावर सिंहाच्या शिल्पाकृत्या आहेत. सांकिशा येथील स्तंभ शीर्षावर हत्तीची शिल्पाकृती आहे.
सारनाथ येथील स्तंभ शीर्षावर 4 सिंहाच्या शिल्पाकृती आहेत. 4 सिंहाचे हे शिल्प आपल्या भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. राष्ट्रीय बोध चिन्ह म्हणूयात आपण. राष्ट्रीय बोध चिन्ह आपल्या भारताचं म्हटलं तर ते 4 सिंहाचं शिल्प असलेलं पाहायला मिळतं. तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनसाठी रिकाम्या जागेसाठी परीक्षेला येऊ शकतं. भारताचे राष्ट्रीय बोध चिन्ह डॅश डॅश सिंह किती सिंहाचे आहे किंवा कशाचे आहे असा प्रश्न येऊ शकेल. तर भारताचे राष्ट्रीय चिन्ह हे 4 सिंहांचे आहे, हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हा जो मौर्यकालीन समाज आहे, या समाज जीवनाची माहिती आपल्याला अनेक ग्रंथांमधून येत असलेली पाहायला मिळते. समाज जीवन कसं होतं, लोकांमध्ये अशा पद्धतीने काही परंपरा चालत होते, त्याचीही माहिती आपल्याला काही ग्रंथावरून मिळत आहे. वैदिक काळापासून बघा इथे शिक्षणाची परंपरा चालत आलेली होती. या मौर्य काळामध्ये तक्षशिला, काशी इत्यादी नगरे उच्च विद्या आणि कलांचे शिक्षण देणारी श्रेष्ठ अशी केंद्रे होती. या काळात स्त्रियांच्या शिक्षणाची उपेक्षा सुरू झालेली होती. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार मौर्य काळात स्त्रियांना काही अधिकारही देण्यात आले असावेत असे दिसते. स्त्रीधनावरती त्यांचा संपूर्ण अधिकार होता. अनाथ व दिव्यांग स्त्रियांची काळजी शासन घेत असे. अनेक स्त्रिया गुप्तचर यंत्रणेत काम देखील करत होत्या. मौर्य काळात बघा असे बहुविध पैलू असणारे हे साम्राज्य होते. ऐतिहासिक महत्त्व देखील होते. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेल्या राजांच्या कारकिर्दीत प्रशासन यंत्रणा जी आहे ती कमकुवत होत गेलेली आहे. राजकीय अवनती झालेली पाहायला मिळते. साम्राज्याचे तुकडे पडू लागलेले आहेत. मौर्योत्तर काळामध्ये विघटित झालेल्या साम्राज्याचे पुन्हा संघटन करण्याचे काम शुंग आणि सातवहन या घराण्याच्या सत्तेखाली झालेलं आहे. वैदिक धर्म, वर्णव्यवस्था आणि वैदिक धर्म परंपरेनुसार असलेली जीवन प्रणाली या सर्वांना महत्त्व हे आलेलं आहे. या घराण्याविषयी आपण माहिती जी आहे ती पुढील पाठामध्ये पाहणारच आहोत. त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. मौर्यकालीन प्रशासन व्यवस्था कशी होती, त्याचबरोबर साहित्य, कला यामध्ये कशा पद्धतीने प्रगती झालेली आहे याचा आपण या ठिकाणी आढावा हा घेतलेला आहे. कला स्थापत्याचा जर विचार केला तर या ठिकाणी 4 सिंहाचे हे जे शिल्प आहे ते आपल्या भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. सम्राट अशोकाचे स्तंभ, त्यावरील शिल्पाकृती हे मौर्य काळातील उत्कृष्ट शिल्पाचे नमुने विद्यार्थी मित्रांनो असलेले पाहायला मिळतात. रामपूर्वा आणि लोरिया नंदनगड येथील स्तंभ शीर्षावर सिंहांच्या शिल्पाकृत्या आहेत. सांकीशा येथील स्तंभ शीर्षावर हत्तीची शिल्पाकृती आहे आणि सारनाथ येथील स्तंभ शीर्षावर 4 सिंहाच्या शिल्पाकृत्या आहेत. आणि हेच आपलं राष्ट्रीय बोध चिन्ह हे असलेलं पाहायला मिळतं. आता समाज जीवन म्हणजे काय, तर हे या काळामध्ये जी काही लोक होती, मग पुरोहित असतील, शेतकरी असतील, धनगर असतील, शिकारी असतील, व्यापारी, मजूर, सैनिक, हेर, सरकारी अधिकारी असे वेगवेगळे वर्ग समाजात होते. मौर्यकालीन समाजाची नीतिमत्ता अत्यंत उच्च दर्जाची होती असे मेगाथिनीसने म्हटलेलं आहे. लोकजीवन संपन्न व सुखी होते. नट, नर्तक, गायक, वादक अशा मनोरंजन करणाऱ्या वर्गाचा उल्लेख आढळतो. रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती, मल्लयुद्ध तसेच नृत्य, गायन स्पर्धा हे करमणुकीचे लोकप्रिय प्रकार देखील होते. द्यूत खेळणे प्रचलित होते पण त्यावर सरकारी नियंत्रण होते. अशा पद्धतीने बघा मौर्यकालीन समाज व्यवस्था असलेली पाहायला मिळते. वैदिक काळापासून चालत आलेली शिक्षणाची परंपरा होती. या काळात स्त्रियांच्या शिक्षणाची उपेक्षा देखील सुरू झाली होती. अशा पद्धतीने मौर्यकालीन समाज व्यवस्था त्याची माहिती या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहे. एकूण 4 उपघटकांचा आढावा या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये घेतलेला आहे. तुम्हाला खरे तर आपण
वर्गामध्ये हा भाग झालेला आहे, परंतु जी काही मुले या ठिकाणी उपस्थित नाहीत क्लासमध्ये त्यांच्यासाठी हा भाग त्यांना समजावा, त्यांनी अभ्यास करावा त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये बघा आपण मगध साम्राज्याचा उदय कधी झालेला आहे, कशा पद्धतीने विस्तारवादी धोरण बिंबिसार असेल अजातशत्रू याने स्वीकारलं होतं त्याचा अभ्यास केलेला आहे. नंतर नंद आणि मौर्य साम्राज्य त्याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. आपण पाहिलं अनेक पुराण ग्रंथ जे होते, या पुराण ग्रंथामध्ये नंद घराण्याचे वर्णन हे केलं गेलेलं आहे. अजातशत्रूच्या काळात विस्तारलेले मगधाचे साम्राज्य महापद्माने अधिक विस्तारित देखील केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण सम्राट अशोकाविषयी माहिती ही अभ्यासलेली आहे. सम्राट अशोक याने आपल्या पूर्वजांप्रमाणे दिग्विजय केलेला आहे. राज्यविस्ताराचे धोरण त्याचे होते. कलिंगवरती आक्रमण करून ते जिंकून घेतलेलं आहे. अशोकाचा हा कलिंग विजय जो होता तो इतिहासाला आणि त्याच्या जीवनाला निराळे वळण लावणारा ठरलेला आहे. या युद्धात प्रचंड मनुष्यहानी झालेली आहे, त्यामुळे अशोकाचं विचार परिवर्तन हे झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही माहिती अभ्यासून झाल्यानंतर आपण राज्यव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि समाजजीवन कशा पद्धतीचं होतं आपण पाहिलेलं आहे की कौटिल्याचे अर्थशास्त्र असेल, मॅगॅथिनीसचे इंडिका असेल, या 2 ग्रंथामधून मौर्यकालीन समाजव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला, समाजजीवन याची माहितीही मिळत आहे. विशेष म्हणजे मौर्यकालीन राज्यव्यवस्थेचे स्वरूप आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरून, मॅगॅथिनीच्या इंडिका या ग्रंथातून मिळत असलेले पाहायला मिळतं. तसा उल्लेख त्या ग्रंथामध्ये आलेला आहे. प्रशासन व्यवस्था ही अगदी सुनियंत्रित स्वरूपाची होती. व्यापार चांगल्या पद्धतीचा होता. सुव्यवस्थित कर प्रणाली होती, त्यामुळे मौर्य साम्राज्याच्या महसुलामध्ये वाढ देखील झाली होती. त्यापैकी बळी हा लागवडीखालील जमिनीच्या प्रमाणात द्यावयाचा कर होता. भाग हा उत्पन्नातील कराचा वाटा होता. शेतजमीन, शेतीचे उत्पादन यातून मिळणारा कर हाच राज्यव्यवस्थेचा मूलभूत पाया होता. साहित्य यातूनही आपल्याला मौर्यकालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती कशी होती त्याची माहिती मिळत आहे. मौर्य काळात संस्कृत भाषेतील साहित्य निर्मितीबरोबरच पाली आणि अर्धमागधी या प्राकृत भाषेतील साहित्याचा प्रवाह देखील दिसून येतो. जैन व बौद्ध धर्मप्रसारासाठी प्राकृत भाषेत साहित्य निर्मिती झालेली आहे. यात प्रामुख्याने पाली, अर्धमागधी, मागधी, शूरसेनी, महाराष्ट्र इत्यादी प्राकृत भाषांचा वापर केलेला आहे. पाणिनीचा अष्टाध्यायी हा जगप्रसिद्ध ग्रंथ याच काळात रचला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित मौर्यकालीन साहित्य कशा पद्धतीचं होतं, कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ असेल, जो संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटककार आहे भास, त्याचं स्वप्न वासवदत्त हे नाटक असेल, किंवा पाणिनीने लिहिलेला अष्टाध्यायी हा जगप्रसिद्ध ग्रंथ, हे वेगवेगळे ग्रंथ जे आहेत ते मौर्यकालीन असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे याचीही माहिती मौर्यकालीन साहित्याची तुम्ही व्यवस्थित जाणून घ्यायची आहे. कला आणि स्थापत्य यामध्ये देखील मौर्य काळामध्ये महत्त्वाचं म्हणजे सुधारणा झालेली आहे. मौर्य काळामध्ये सम्राट अशोकाच्या ज्या काही शिल्पाकृती होत्या ते मौर्य काळातील उत्कृष्ट शिल्पाचे नमुने आहेत. सारनाथ येथील स्तंभ शीर्षावरती 4 सिंहाच्या शिल्पाकृत्या आहेत. 4 सिंहाचे हे शिल्प जे आहे ते आपल्या भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह विद्यार्थी मित्रांनो असलेलं पाहायला मिळतं. समाजजीवनाची माहिती ही वेगवेगळ्या ग्रंथातून आलेली आहे. शिक्षण पद्धती देखील होती. मौर्य काळात तक्षशिला, काशी इत्यादी नगरे कलांचे शिक्षण देणारी श्रेष्ठ केंद्र बनलेली आहेत. नट, नर्तक, वैदक, वादक, गायक अशी मनोरंजन करणाऱ्यांचा देखील वर्ग असलेला पाहायला मिळतो.
नट नर्तक गायक आणि वादक असे मनोरंजन करणाऱ्यांचा एक वर्ग त्या काळी असलेला पाहायला मिळतो. म्हणजे जेणेकरून समाज व्यवस्था देखील अगदी चांगल्या प्रकारे त्या काळामध्ये असलेली पाहायला मिळते. मौर्य काळाच्या अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बहुविध पैलू आहेत, त्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. अशोकाच्या मृत्यूनंतर मात्र इतर राजांनी प्रशासन व्यवस्था कुंकुवत केलेली आहे. राजकीय अवनती सुरू झालेली आहे. साम्राज्याचे तुकडे तुकडे पडू लागलेले आहेत. मौर्य काळात विघटित झालेल्या साम्राज्याला पुन्हा संघटित करण्याचे काम शुंग आणि सातवाहन या घराण्याच्या सत्तेखाली झालेलं आहे. वैदिक धर्म, वर्णाश्रम व्यवस्था व वैदिक धर्म परंपरेनुसार असलेली जीवन प्रणाली या सर्वांना पुन्हा महत्त्व हे आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण आज जे आपलं 8वं प्रकरण आहे मौर्यकालीन भारत, या 9व्या प्रकरणाचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. 9व्या प्रकरणामध्ये आपल्याला मौर्योत्तर काळातील भारत कशा पद्धतीचा होता ते आपल्याला अभ्यासायचं आहे. सगळ्यांनी व्यवस्थित स्वाध्याय सोडवायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.